शाळा आठवली की त्यासोबतच आठवतो शिक्षकांचा धाक, त्यांचा मार, त्यांची शिस्त. मात्र अशाच कडक शिस्तीच्या शिक्षकांमुळेच अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा मिळते. विद्यार्थी कितीही मोठा झाला आणि यशस्वी झाला तरी शिक्षकाविषयी भीतीयुक्त आदर त्याच्या मनात कायम असतो. पण तेलंगणातल्या दोन विद्यार्थ्यांनी या शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या सुंदर नात्याचा भयानक शेवट केलाय. 10वीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी शाळेतील मुख्याध्यापिकेची निर्घृणपणे हत्या केली आहे. तेलंगणात घडलेल्या या घटनेत आतापर्यंत पोलिसांनी अनेक खुलासे केलेत. नेमकं हे प्रकरण काय आहे? 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेचाच काटा का काढला? यासाठी त्यांनी प्लॅनिंग आखलं होतं का? आणि कसं हे सगळं आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आणि चांगल्या भविष्याचा मार्ग दाखवण्याची जबाबदारी ज्या मुख्याध्यापिकेवर होती तिलाच निर्घृणपणे संपवण्यात आला. कोंडामल्लेपल्ली येथील नागार्जुन पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि संचालिका कल्लू रूपा रेड्डी यांची 12 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्याच राहत्या घरी हत्या झाली. हैदराबाद मध्ये असलेले त्यांचे पती त्यांना वारंवार फोन करत होते. मात्र फोनला प्रतिसाद मिळत नसल्यानं त्यांनी शेजाऱ्यांना घरात जाऊन पाहण्यास सांगितलं. शेजाऱ्यांनी जेव्हा घरात प्रवेश केला तेव्हा रूपा रेड्डी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांच्या शरीरावर हत्यारानं तब्बल 27 वेळा वार करण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं तपासाला सुरुवात केली आणि 5 स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. हत्येचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील फॉरेन्सिक पुरावे, फिंगरप्रिंट्स, सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांच्या हालचालींचा बारकाईनं अभ्यास केला. तब्बल 30 किलोमीटरच्या परिसरातील 70 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. याशिवाय 80हून अधिक व्यक्तींची चौकशी सुद्धा करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना एक छोटा मात्र अत्यंत महत्वाचा धागा मिळाला. फोन बंद होण्यापूर्वी रूपा रेड्डी आपल्या मावशीशी बोलत होत्या. त्या संभाषणातील त्यांचा शेवटचा शब्द होता, बाबू. रूपा रेड्डी शाळेतील विद्यार्थ्यांना किंवा लहान मुलांना प्रेमानं बाबू असं म्हणायच्या. त्यामुळं पोलिसांच्या तपासाची सगळी दिशाच बदलली आणि पोलिसांचा संशय सुद्धा पुढे खरा ठरला. तपासादरम्यान पोलिसांचे लक्ष 10वीच्या वर्गातील गैरहजर विद्यार्थ्यांकडे गेले. दोन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत होते. मित्रांना महागड्या पार्ट्या देत होते. यामुळं त्यांच्यावर पोलिसांना संशय आला. हे दोन्ही विद्यार्थी एकाच हॉस्टेलच्या खोलीत राहत होते. त्यांना महागडे फोन, बाईक आणि मौज मजा करण्यासाठी आवड होती. सोशल मीडिया आणि युट्यूबच्या माध्यमातून सहज पैसे कमवण्याचे ते विविध मार्ग सुद्धा शोधत होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच हॉस्टेलमध्ये त्यांच्या बॅगेत फोन आणि काही पैसे आढळल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना फटकारलं होतं. तसेच त्यांच्या वर्तनाबाबत पालकांना माहिती देण्याचा इशाराही देण्यात आला होता. यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांच्या मनात रूपा रेड्डी यांच्याविषयी प्रचंड राग होता. त्याच दरम्यान सोशल मीडियावर काही रील्स पाहिल्यामुळं या दोन विद्यार्थ्यांच्या मनात आपण झटपट श्रीमंत होण्याची इच्छा निर्माण झाली. पोलिसांच्या माहितीनुसार घटनेच्या 5 दिवस आधी दोन्ही विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिकेच्या घराची रेकी केली होती. पुरावे मागे राहू नयेत यासाठी त्यांनी हातमोजे, मास्क आणि चाकूची व्यवस्था केली. घटनेच्या दिवशी एका विद्यार्थ्यानं चेहरा झाकून रूपा रेड्डी यांच्या घरात प्रवेश केला. त्यांच्या बेडरूम मधून सुमारे 2.5 लाख रुपये या विद्यार्थ्यांनी चोरले. मात्र ते पसार होण्याच्या तयारीत असतानाच घरातून बाहेर पडताना त्यांच्या चेहऱ्यावरील मंकी कॅप सरकली आणि रूपा रेड्डी यांनी त्यांना ओळखलं. आपण ओळखले गेलो असून आता पकडले जाऊ या भीतीनं आरोपी विद्यार्थ्यांनी रूपा यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात रूपा रेड्डी यांचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर दोन्ही विद्यार्थ्यांनी रक्तानं माखलेले कपडे लपवले आणि त्यानंतर विद्यार्थी हे पैसे घेऊन काही दिवस गोव्याला फिरायला गेले. त्यांना वाटलं की आपल्यावर कुणालाच संशय येणार नाही, पण सत्य हे कधी ना कधी समोर येतच. पोलिसांनी जेव्हा या दोन्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली तेव्हा त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी या दोन्ही विद्यार्थ्यांकडून 1,54,000 रुपयांची रोख रक्कम, रक्ताचे डाग असलेली रोकड, सुमारे 60,000 रुपयांना खरेदी केल्याचे सांगितलेला आयफोन, मृत मुख्याध्यापिकेचा मोबाईल फोन, हत्येसाठी वापरल्याचा संशय असलेला चाकू, हातमोजे, मास्क आणि इतर 2 मोबाईल फोन हे सगळं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय. मुख्याध्यापिकेच्या या हत्याकांडामुळे शाळा, पालक आणि समाज व्यवस्थेसमोर आज अनेक प्रश्न उभे राहिलेत. सोशल मीडिया विद्यार्थ्यांवर किती गंभीर परिणाम करू शकते. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकदा मुलं चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात. त्यामुळे पालकांचं आपल्या पाल्याकडे लक्ष असणं प्रचंड महत्वाचं आहे. मुलांच्या चुकीच्या गोष्टींकडे कानाडोळा न करता पालकांनी वेळीच त्यांना समजावलं, आवर घातला तर कदाचित अशा घटना रोखता येऊ शकतात.